हॅलो गाईज, चला तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि ह्या शौर्यकडे बघा, एवढी नखरे करतोय सध्या तो. माझ्यासोबत आज पार्लरमध्ये आला हिरो. आता त्याची एक झोप झाली. कशा झोपला होता झोपला होता, असे हातवरी करून झोपला होता माहिती का. आणि आता शौर्यच्या पप्पांनी आम्हाला खाऊ देऊन गेलेत. समोसा घेऊन आले होते, मी खाल्ला समोसा आणि शौर्यला नाहीच ठेवला. आत्ता आत्ता काय करायचं. ठेवला ग बाबड्या. हां तुला पण ठेवला समोसा. खाणार ना तू. आमचा शौर्य कसा दिसतोय बघा, सॉक्स पॅन्ट शर्ट घालून आलाय. आणि शौर्यला ना खूप जास्त खोकला येतोय. तर आज रात्री ना मी त्याला मध वगैरे देईल थोडंसं, त्याने त्याचं लगेच एक दिवसात खोकला कव्हर होतो. तर म्हटलं रात्री देईल, तोंडात बोट नको घालू. तर आता मी त्याला खायला देते समोसा. मी त्याच्यासाठी ठेवला आहे, तो खातो कुरकुरीत. तर आता मी त्याला समोसा देते. आणि आज सकाळी व्हिडिओला स्टार्ट करून झालंच नाही, तर इथून पुढं काय काय होते ते तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ तुम्ही असंच कंटिन्यू करा. हाय हाय करा. हाय किसी दे दे दे. नाही, त्याचं सध्या आता झोपेतून उठलं तर मी पहिले त्याला खायला देऊन घेते. घरी आल्यावरती माझी काही कामं राहिली होते. भांडी वगैरे जाताना घासून गेले होते, पण लावायची वगैरे तशीच बाकी होते. आणि जेवण वगैरे पण बनवलेलं होतं. तर चला म्हटलं शौर्य खेळतो आहे तर लगेच लावून घेते. आणि शौर्यचं सध्या चालू आहे की तो टोमॅटो घेतो आणि म्हणजे थोडे उंदरांनी खाल्ल्यासारखे खातो आणि तसेच परत ठेवतो. त्यांनी अर्धा किलो तरी टमाटे असे वायाला घातलेत. तर तो ऐकतच नाही माझं, किती पण त्रास देतो. तर चला म्हटलं भांडे सगळे घासून धुवून झाले होते, तर मला लावून पण घ्यावं लगेच, म्हणजे उद्या सकाळी डबा वगैरे करताना लवकर सोपं होईल. आणि शौर्य पण तसं झोपीला आला होता, पण सध्या काही झोपत नव्हता. तर म्हटलं खेळतोय तर चला खेळू द्या, म्हणून मी आले चेंज केल्यावर लगेच कामाला लागले. कारण एकदा घर आवरलं ना, स्वच्छ असलं ना, नंतर आपल्याला पण बरं वाटतं की लवकर कामं होतात. बाकीची पण आवरलेलं असलं तर, आणि आवरलेलं नसलं तर कामच होत नाहीत. मी इथं लावत होते आणि शौर्यचं मध्ये चालू होतं. त्याला ना बेलनं एवढं लागतं ना, तर त्याला वाटतं ती बॅटच आहे म्हणून तो खेळतो. आणि नेमकं मी गावाकडून एक बॅट घेऊन आले होते, बॅट बॉल त्याच्यासाठी. आणि बॅट त्याची विसरली की कुठे राहिली माहीत नाही. दीदीला विचारलं, तिच्याकडं पण नाही आहे. तर बॉल तेवढा घेऊन आले, तर बॅट कुठं आहे मलाच माहीत नाही आता. तर रिक्षामध्ये पडली असली तर काय माहीत नाही. मग शौर्यला पण इथं खायला वरण भात होता, मग त्याला वरण भात चारलं. कारण सकाळीच त्याला वरण चपाती वगैरे चारलं होतं. तूप थोडंसं टाकलं, वरण चपाती अशी म्हणजे कुस्करून चारली ना, तर तो मस्त कोरभर चपाती तरी खातो. आणि एकदा त्यांनी खाल्लं ना मग त्रास पण नाही देत. मग तेवढं झालं की स्वयंपाक पण झालेला होता आवरून. मग लगेच म्हणलं चला गॅस पण क्लीन करून घेते, म्हणजे सकाळी डबा वगैरे आवरताना लवकर आवरून जाईल माझं. आणि शौर्य एवढ्यात नंतर मस्ती करत होता ना, परत ते टोमॅटोकडे जात होतं. त्याने कितीतरी टोमॅटो व्हायला घातले ना, आणखी त्याचं चालूच होतं की टोमॅटोकडे जायचं. तर म्हटलं चला लवकर गॅस क्लीन करून घेते. कारण स्वयंपाक केलेला लगे पुसून घेतला तर चालतं, पण एखादी दिवस राहिला ना चुकून आपल्याकडून घाईमध्ये पुसून घ्यायचा, तर मग तो घासल्याशिवाय जमत नाही. तर मी इथं काही घासून घेत होते, कारण आपल्या तेल वगैरे उडलेलंच असतं, त्यासाठी व्यवस्थित घासलं की स्वच्छ होतं. तर चला म्हटलं गॅस टेबल वगैरे सगळं व्यवस्थित घासून घेते आज. कारण शौर्य पण तसं खेळतो आहे म्हणलं. आणि वेळ नाही काढला की वेळ मिळत नाही, आणि वेळ काढला ना भरपूर वेळ आपल्याकडं असतो. कारणं द्यायची असले तर आपण कशी पण कारणं देतो, पण असं काही नाही की शौर्य काम करू देत नाही मला. तर तो सगळे कामं मला करू देतो. मी त्याला घेऊन सगळी कामं करत असते घरामध्ये, एवढा पण तो त्रास नाही देत. काय करतोय काय करतोय तू. कशाला काढतो कशाला काढतोय पिल्या. बाळा तू कालच घड्या मोडल्या ना त्या, आणखी आज पण कशाला जातो त्याच्याजवळ. इकडे ये ना तू मम्माकड. बंद कर. हा ये, राहू दे ये मम्माकड. अरे तू तोडून टाकशील ना तसं शौर्य. अरे बापरे, काय चाललंय तुझं, काय चाललंय. अरे बापरे, हे बघा ना त्याची किती नखरे चालू असतात दिवसभर. एवढा परेशान करतो. आओ
तू लावलं. ठीक आहे चल ये मम्माकडे ये. ये लावलं. हा गुड बॉय. शौर्य माझं गुड बॉय आहे. गुड बॉय. ये नको पिले परत काढू. त्याचं परत काढणं परत लावणं चालू आहे. तोडून टाकल तो कधीतरी. शौर्य नको ना पिल्या. इकडे या. इकडे बाळा. तर असंच आता याचं दिवसभर चालू असते. मला त्यात लवकर सिलेंडर वगैरे लावून घ्यायला लागल, नाहीतर तो दरवाजे तोडूनच टाकल त्याचे. तर आता मी पहिलं लावून घेते. नो म्हणलं ना तुला. नो नो नो. कशाला जातो तिथं. नो. हाय कर सगळ्यांना. हाय कर ना. उठा. परत केलं. परत त्याचं चालू झालं. तेच काढलं. अरे नो नो. कपडे घड्या घातलेले आहेत. आमच्या पुण्यातला तर काही पाऊस बंद व्हायचं नावच घेत नाही. बाहेर चालूच आहे. मी कपडे आता थोडा वेळ झालं सुकायला टाकले होते, पण ते पण पाऊस सुकू देत नाही. आता इथं पाऊस लागत नाही म्हणून बॅग वगैरे टाकले. गावाकडून आल्यावर वॉश केली होती, तर त्याच्यामध्ये दही सांडलं होतं. तर हे बघा बाहेर पाऊस चालूच आहे. चला तर आजच्या ब्लॉगचं मी इथंच शेवट करते. भेटूया उद्या छान अशा गुड ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. भेटूया उद्याच्या छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.